नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? आशा आहे सर्वजण मजेतच असाल. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रिसेल फ्लॅट घ्यावा की नवीन फ्लॅट घ्यावा. आता तुम्ही जर रिसेल फ्लॅट घ्यायचा म्हणला तर त्यामध्ये तुम्हाला काय काय बेनिफिशियल मिळणार आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला इमिडिएट पोझिशन मिळतं. जुने म्हणजे जो वेटिंग वगैरे करायची काही गरज पडत नाही, लगेच लगे तुम्हाला राहता येतं. बिल्डर जरी डिले करायचं झालं, प्रोजेक्ट रिस्क झाले, प्रॉमिसेस काहीच नाही, एकदम ओके होते, तुम्हाला राहायला मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला लगेच लगे ते भाड्याने देता येतं. EMI एकत्र नाही तर ते थेट स्वतःच्या घरामध्ये शिफ्ट करता येतं. म्हणजे याच्यातून काय होतं, पैसा वगैरे वाचतो तुमचा. ऍक्च्युअल फ्लॅट जो आहे तो ऍक्च्युअल ट्रूथ सॅम्पल फ्लॅट जो तुम्ही बघता तर त्याच्यामध्ये नाही तर तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये हवा बघू शकता, लाईट घेते का, व्ह्यू कसा आहे, नॉईस कसा आहे, ते प्रत्यक्ष तुम्हाला दिसतं. आणि त्यानंतर तुम्हाला डेव्हलपमेंट एरिया जो आहे जसं की रेडी लाईफ, जसं की शाळा झालं, मार्केट झालं, ट्रान्सफर आधी चालू आहेत का, पुढे काय होईल, या सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लगेच लगे कळतात. आणि लो रिस्क असते, रिस्क एकदम निगेटिव्ह पॉईंट मध्ये असते. थेट मालकाशी तुमची डील होते कमीत कमी. आणि जे काही रेट तुमचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही लिगल क्लिअरिटी बघितली तर सोसायटी जे काय असेल तर ती रेडी असते आणि पीस ऑफ माइंड असतं. निष्कर्ष जर बघितला तर लो रिस्क आणि फास्ट डिसिजन जर घ्यायचं झालं तर प्रॅक्टिस चॉईस असतो. रिसेल फ्लॅट जर घेतला तर तुम्हाला लगेच लगे मिळतो पोझिशन वगैरे. आणि रिसेल की न्यू, आता हे जे तुम्हाला कोणता फ्लॅट घ्यायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.